येता हांगर तुम्ही दर वर्सा हांगर वेगवेगळे भाजी घालता, फळांचो हे करता, शेती हे शेत तुमचे काय तुम्ही खंडाक बी तशें घेता? आमची तुमची ही केन्नापासून तुम्ही अशी सुरुवात करता शेती वेगवेगळी? हे ऍक्च्युली पहिली पासून आमची आहा पयली आई करची नासली, पण आता ऑलरेडी हांगा येयले आनी हांगासर कंटिन्यू. पण रवीन म्हणटा तशी सपोर्ट कसो म्हणटा तो एकामेकाचो, तो हांव म्हणल्यार कंटिन्यू चालू दवरलो तसोच. अवनू कितें घातलें शेतान? तेजेन पेक्षा एक्स्ट्रा जाले. हय, कितें कितें आसा आतां सध्या? वाली, दोडगी, पण एक्स्ट्रा सगळें उनूच केलें. तशेंच तवशी, ओके, दोडगी सगळें फुल. आणि हेका बाजारपेठ खंयची मागीर तुम्ही दुकानार तुमच्या दवरता काय लोक येवन व्हरतात? शॉपार येता तशी तिशी कडेन दवरता. आणि तशीच एग्रीकल्चर म्हणजे हॉर्टिकल्चराक घालतात तुम्ही? तेंचे सरकार कडल्यान कितें मेळता अनुदान बी तुमकां शेती खातीर? सपोर्ट असो हे करतात ते आता. म्हणजे आता कितें हे पयलीं कंपाऊंड हे केले जे सायडीकसून तेजो हे करता. आणि आता कशें बाबा कितें केलां तेंच्यांनी हे दितात हांव, पूण लक्ष दवरता बाबा हा बाबा कितें केलां कशें कितें म्हणून लक्ष मारतात तशें ते. मागीर तुमची भुरगीं येता शेतान आमी पळयता, तेंकाय आवड तयार तुम्ही केल्यात काय तेंकां ऑटोमॅटीक आवड तयार जाले शेतांतली? आमी वयता म्हणटकूच या अशी. ओके, येस. शेतकरी प्रगतशील शेतकरी म्हणून ह्या शेतान जी जनावरां येता, रानटी जनावरां, तेंचेर मात करत तुम्ही दर वर्सा जरी लुकसाणीन जाली तरी तुम्ही ती फाटी न सरता शेती ही करताच. कशी तुमकां ही आवड तयार जाली शेतीची? मुळात आमची पहिली शेतीच असले वाड वडिलांची नाही, त्या खातीर मागीर आमी तेची मस्ट करपाची म्हणून ट्राय केली. जशें जशें आमकां तेचे बेनिफिटूय मेळांक लागले ना तशें तेचे आमी मार्केटिंग आमकां ते जावंक लागले तेचे, आनी लोकांक तेची हे जाय पडले, तेव्हा आमी ते जास्त प्रमाणात करपाची हे जाले. ओके. आणि एग्रीकल्चरा कडल्यान कितें मेळता तुमकां? एग्रीकल्चर अशें कितें आसा, एग्रीकल्चर तेंचे ते बाकीचे फेन्सिंग प्रोटेक्शन कितें आसा पळय ते तेंचे सगळे मेळटा. हय, कंपाऊंड म्हणून आनी बाकीचे कितें अशें. अवनू आता जे तुम्ही वेगवेगळे हे केला पळय भाजीपालाची हे तेंकां अवनू आहा बरें जातले व्यवसाय काय खंय? बरें आहा. पावसाचो काय परिणाम? पावसाचो तसो पण एक सारको कंटिन्यू लागला तर तेका फ्रुटींग मातशें कमी येता. ओके. बाकी ते हे बरें आसा. बाकी अवनू कितें कितें घातल्यात शेतान? भेंडे घातल्या, वाली, दोडगी, काकडी, करेला अशें. आता आमी झेंडू फुलां लायतले. हा, मागीर ती दिवाळेक बी जावपाचे लावपाचे हे जाले सीजन. नमस्कार. सध्या आमी तुये ज्या ठिकाणी श्रेया नाईक आणि रवी नाईक हे दाम्पत्य या शेतामध्ये दरवर्षी वेगवेगळे पालेभाजी फळांची लागवड करून शेतीद्वारे हरित क्रांती करण्याचे ते निर्णय घेत असतात. आज या ठिकाणी आपण त्यांच्या मळ्यात आलो तर भेंडी आहे, या ठिकाणी वाली आहेत, काकडी आहेत आणि दोडगी असे प्रकाराची त्यांनी पालेभाज्यांची लागवड या ठिकाणी केलेली आहे. सरकार दरवर्षी एक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी योजना राबवत असतात आणि या योजनेचा लाभ काही शेतकरी घेतात आणि आपली जर पूर्वजांची शेती असेल तर त्या शेतीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून शेताचे मळे फुलवण्याचं काम करत असतात. त्याच पद्धतीने रवी नाईक, श्रेया नाईक हे दाम्पत्य आज आम्हाला या तुये परिसरात शेती करताना सातत्याने नजरेस पडत आहेत. आणि याला बाजारपेठ काही दुकानामध्ये, काही हॉर्टिकल्चरमध्ये जो माल उत्पन्न आहे ते घातलं जातं विक्रीसाठी, तर ग्राहकही स्वतः शेतात येऊन किंवा त्यांच्या निवासस्थानी येऊन ही फळे भाजी घेऊन जातात. हे चित्र आपल्याला पेडणे तालुक्यात दिसत आहे. सरकार आपला, मग केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, शेती व्यवसाय वाढीस लावावा यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकडे दुर्लक्ष करून शेती पडींग ठेवलेली आहे. काही पूर्वजांची शेती जी आहे त्याची लागण करण्यासाठी युवा पिढी पुढे येत आहे. आजकाल जर आपण बघितलं, जर उच्च शिक्षण पदरी असेल तर त्याला सरकारी नोकरी हवी, परंतु काही सुशिक्षित युवक जी आपली पूर्वजांची शेती आहे त्या शेतीकडे लक्ष देत शेती व्यवसाय करण्यास प्राधान्य देत असल्याचं चित्र दिसून येत आहे. अशा शेतकऱ्यांना सरकारने वेळोवेळी प्रोत्साहन द्यावे. शिवाय जी रानटी जनावरे येऊन
पिकवलेली शेती नासधूस करतात त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी वन खात्याने त्वरित अंमलबजावणी करण्याची गरज आहे, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.